दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण बहुप्रतीक्षित असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 3 याला सुरुवात झालेली आहे. तर हे पोर्टल नेमकं कोणतं आहे किंवा कुठे आपल्याला लॉग इन यावेळेस करायचं आहे, त्याबद्दलची माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. याआधी या अभियानाचे 2 टप्पे आपण स्कूल पोर्टलवरती भरलेले आहेत. मात्र यावेळेस स्कूल पोर्टलवरती ती टॅब न देता एक वेगळं पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि ते नेमकं कुठं आहे याची प्राथमिक माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपल्याला टाईप करायचं आहे स्कूल पोर्टल. त्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर नेहमीप्रमाणे इथे पॉपअप विंडोलेस नॉट नाऊ करायचं आहे. सरळची जी पहिली लिंक येईल जिथे महाराष्ट्र हा शब्द असेल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने बघा इथं आपल्याला पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर बघा इथे डाव्या हाताकडे फ्लॅशमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा -3 कंसामध्ये 2025-26 हे दिसत आहे. इथे हे पोर्टल आपल्याला दिलेलं आहे. तर या इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या चौकटीवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला या पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे दिसणार आहे आणि लॉग इन पेज इथं आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. ही जर आपण डेस्कटॉप साईट करून घेतली तर अशा पद्धतीने आपल्याला हे पोर्टल दिसून येईल. त्यानंतर इकडे उजव्या कोपऱ्याकडे वरती आपण जर गेलो तर इथं आपल्याला वेळापत्रकची टॅब दिसते. त्याला जर आपण क्लिक केलं तर इथे वेळापत्रक आपल्याला दिसणार आहे. मात्र हे इथे डाउनलोड झालेलं नाही. आपल्याला हे जर सेव्ह करायचं असेल, डाउनलोड करायचं असेल तर इथे आपल्याला 3 डॉट आहेत उजव्या कोपऱ्यामध्ये वर, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ओपन विथ सगळ्यात शेवटी जे येईल त्याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याकडे जे काही ॲप असेल त्यामधून आपण ते ओपन करून घेऊ शकतो. त्या ॲपमध्ये ते राहील आणि त्यानंतर आपण ते शेअर करू शकतो आपल्या व्हॉट्सअपवरती किंवा डाउनलोड करू शकतो. वेळापत्रकाप्रमाणेच बाजूला एक वापरकर्ता मार्गदर्शक आहे, मॅन्युअल ज्याला आपण म्हणतो, ते थोडक्यात इथे दिलेलं आहे. हे सुद्धा आपण त्याच पद्धतीने आपल्या ॲपमध्ये ओपन करून घेऊ शकतो. परत आपण बॅक येऊयात. इथे बघा आता लॉग इन पेज आपलं ओपन झालेलं आहे. इथे आपल्याला स्कूल पोर्टलचा जो यूजर आय डी आहे तो यूजर आय डी आणि पासवर्डने आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. यूजर आय डी हा आपला UDIS नंबर आहे आणि स्कूल पोर्टलला जो आपण पासवर्ड वापरला होता तो पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज येईल. मुख्याध्यापकाचं नाव दिसेल, वेलकम म्हणून येईल. त्यानंतर माझी शाळा सुंदर शाळा हे वरती पिवळ्या पट्टीमध्ये दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्याबरोबर ते अशा पद्धतीने आपल्याला हे पेज दिसेल. हे आपण डेस्कटॉप साईट केलेले सुरुवातीला. त्यानंतर इथे ज्या आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत नोटमध्ये त्या 7ही सूचना आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे वरती आपल्याला एक सूचना येत आहे ती सूचनासुद्धा पाहायची आहे. प्लीज व्हेरीफाय द अपलोड PDF अँड field remark for all activities before clicking on the finalize button. त्यानंतरच्या 7 सूचना ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. 3 पार्टमध्ये आहे. ए आहे इन्फ्रास्ट्रक्चर, बी आहे गव्हर्नमेंट पॉलिसी अँड इम्प्लिमेंटेशन आणि सी आहे एज्युकेशन ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आपल्याला सांगितलं इन द रिमार्कमध्ये शॉर्ट डिस्क्रिप्शनमध्ये काय करायचं आहे तर ओनली आपल्याला डॉट, कॉमा, डॅश एवढे 3च स्पेशल कॅरेक्टर वापरता येणार आहेत. ऑल रिमार्क फील्ड आर कंपल्सरी. प्रत्येक रिमार्क हा आपल्याला आवश्यक आहे. अनफिल्ड रिमार्क विल बी हायलाइटेड विथ द रेड बॉक्स आफ्टर क्लिकिंग नेक्स्ट ऑर फायनलाइज.
त्यानंतर फर्स्ट फिल पार्ट ए, सेव्ह इट अँड देन कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट. एक एक पार्ट आपल्याला सेव्ह करायचा आहे आणि मग पुढच्या पार्टवर जायचं आहे. अपलोडिंग सिंगल PDF फाईल्स ओनली फॉर ऑल सबमिशन्स. मॅक्झिमम फाईल साईज 2 MB पर्यंतची साईज दिलेली आहे. खूप मोठी साईज ती आहे, सहज अपलोड होणार आहे. 5व्या नंबरची सूचना आहे, इन पार्ट ए सिरियल नंबर 2.1 अँड पार्ट बी सिरियल नंबर 1.2, 11.4, 17 चूज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या ज्या सूचना दिलेल्या आहेत पार्ट ए आणि बी साठीच्या, हे जे पॉईंट आहेत हे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला भरायचे आहेत. नंतर 6 नंबरवरती आहे, प्लीज सेव्ह ऑल 3 पार्ट अँड व्हेरीफाय ऑल डिटेल्स बिफोर फायनलायझिंग. तर आपल्याला सगळे जे पार्ट आहेत ते आधी सेव्ह करायचे आहेत, व्हेरीफाय करायचे आहे आणि मग फायनलाइज करायचं आहे. आणि नंबर 7वर सांगितलेलं आहे, नो चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा इज फायनलाइज. आणि नेहमीप्रमाणे डाटा फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला काही एक बदल करता येणार नाही. आता पार्ट एमध्ये पायाभूत सुविधा 38 गुण याच्या आहेत. सेव्ह बटन आहे आणि नेक्स्ट बटन आहे. तर ही माहिती आपण सेव्ह करू शकतो आणि पुढच्या घटकाकडे जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 पोर्टल तयार झालेलं आहे आणि इथे आपण आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. तर ही सुरुवातीची प्राथमिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये त्यांचं मॅन्युअल काय आहे आणि प्रत्यक्ष माहिती कशी भरायची, हे जसा वेळ मिळेल तसा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.